नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विजय इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। बघा, या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण 2024 मध्ये जेवढे काही शिफ्ट झालेले आहेत, ठीक आहे, कशामध्ये MST CET एक्झामसाठीचे आता जवळपास 1-1.5 महिना शिल्लक राहिला तुमच्या पेपरसाठी, तर आपण काय करून आलेलो की या ठिकाणी एक एक्झाम ॲनालिसिस सिरीज घेऊन आलेलो। या माध्यमातून आपण 14 पेपर्स 2024 चे चालली गोष्ट, ठीक आहे, 2024 चे 14 पेपर्स आपण या यूट्यूब सेशनच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तुम्हाला काय करायचं बघा, या ठिकाणी सर्वप्रथम एक वही आणि एक पेन सोबत घेऊन बसायचं आहे। त्यासोबत इथे तुम्हाला काही क्वेश्चन दिसतील, स्क्रीनवर काय दिसणार आहेत, क्वेश्चन दिसणार आहेत। तुम्हाला तो क्वेश्चन रीड करायचा आहे, त्याचा आन्सर तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे, ABCD जे काय येते, आणि जर मी आन्सर सांगितलं तर क्रॉस चेक करायचं आहे। जर बरोबर असेल तर अगदी छान, आणि जर बरोबर नसेल तर मी जे काय अनालिसिस सांगतोय त्याच्याकडे थोडंसं ध्यानपूर्वक काय करायचं तुम्हाला ऐकायचंय, जेणेकरून मी जे काय सांगतोय अनालिसिस, आपल्या सिरीजचं नाव काय, एक्झाम सिरीज अनालिसिस, म्हणजे एक्झाम अनालिसिस सिरीज आहे ना, मग आपण त्याचं अनालिसिस करणार आहोत, तर ते आपल्याला पेपरमध्ये कामाला येणार आहे। म्हणजे आजचा जो ऑप्शन आहेत ना ते उद्याचे क्वेश्चन असतात, आजचे जे ऑप्शन आहेत ना ते उद्याचे काय असू शकतात, क्वेश्चन असू शकतात। म्हणून आपण थोडंसं ऑप्शनकडे पण काय करणार आहोत, ध्यान देणार आहोत। चला तर मग स्क्रीनवर आहे तुमच्यासाठीचा पहिला क्वेश्चन, ठीक आहे, चला बघूयात आपण पहिला क्वेश्चन आपल्याला काय म्हणतोय। एकच मिनिट, थोडंसं इथे घेऊयात, म्हणजे लिहिण्यासाठी मला सोपं जाईल, ठीक आहे। पहिला क्वेश्चन स्क्रीनवर आहे, रीड करायचं, मी थोडंसं साईड होत जाईल क्वेश्चन आल्यानंतर। काय म्हटलेलं आहे क्वेश्चन, इन अ युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये रिप्लिकेशन ऑफ DNA कोणामध्ये होतो। आता हा जो क्वेश्चन आहे ना तो क्वेश्चन आहे सेल डिव्हिजनचा। हा क्वेश्चन कुठला आहे, सेल डिव्हिजन मधला क्वेश्चन आहे, म्हणजे आपण याला म्हणूया सिंपली सेल डिव्हिजनचा हा क्वेश्चन आहे, ठीक आहे। मला माहिती आहे सेल डिव्हिजन होत असते, त्याच्यामध्ये काही फेजेस असतात, सेल डिव्हिजन मध्ये काय असतात, काही फेजेस असतात। सेल डिव्हिजन मध्ये कोणकोणत्या फेजेस आहेत बघा, इथं आहे एनाफेज आहे, G फेज आहे, G1 फेज, G2 फेज आणि S फेज। आणि क्वेश्चन विचारलेला आहे की तुम्हाला युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये रिप्लिकेशन कोणत्या ठिकाणी होते, डीएनएचं रिप्लिकेशन कोणत्या ठिकाणी होतं, कोणत्या फेज मध्ये होतं। तर याचं उत्तर तुम्ही वहीवर लिहिलेलं ना उत्तर, तर याचं उत्तर आहे S फेज। उत्तर काय असणार आहे मुलांनो, दॅट इज द S फेज। युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये रिप्लिकेशन ऑफ DNA होणार आहे S फेज मध्ये। आय थिंक तुम्हाला हा क्वेश्चन समजला पण असेल, आन्सर पण समजले S फेज मध्ये, ठीक आहे। तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, सर आज जर क्वेश्चन S फेज वर आला, उद्या जाऊन आपल्याला G फेज वर येऊ शकतो, G1 फेज, एनाफेज, म्हणजे जे आहेत फेजेस त्याच्यावर। तर मी या ठिकाणी काय केलं, फेजेस घेऊन आलेला आहोत, ठीक आहे, बघा लक्ष द्या। त्याच्यामध्ये M फेज खूप महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा। M फेज मध्ये बऱ्याच फेजेस असतात, प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज आणि सायटोकायनेसिस। त्यासोबत G0 फेज आहे, G1 फेज। आता कोणकोणत्या फेजचं काय काम आहे लक्षात ठेवा। G1 जे फेज आहे ना त्या याच्यामध्ये सेलची ग्रोथ होते। विच ऑफ द फॉलोइंग फेज सेल ग्रोथ इज ऑकर, तर आन्सर असणार आहे G1 फेज। S फेज मध्ये DNA चे डुप्लिकेशन होते, आता जो आपला क्वेश्चन होता ना याच्यावर आला होता, आणि सेलची ग्रोथ डबल G1 आणि सेल ग्रोथ G2 मध्ये होते, म्हणजे G1 अँड G2 मध्ये काय होणार आहे, सेलची ग्रोथ होणार आहे। जस्ट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे। आलं का मुलांना लक्षात, पहिला क्वेश्चन तर तुम्हाला लक्षात आलेला आहे। आता दुसरा क्वेश्चन स्क्रीनवर आहे, आन्सर लगेच तुम्हाला नोंद करायचे तुमच्या वहीमध्ये। काय आहे, कॅपिलरी थेरी वॉज प्रपोज्ड बाय। आता याला म्हणायचं वन लाइनर क्वेश्चन, एका लाईन मधले क्वेश्चन असतात। आपल्या स्टेट बोर्ड मध्ये डायरेक्ट जेवढ्या कोणत्या सायंटिस्ट आहेत त्यांनी ज्या ज्या थेरी दिलेत ना एका पेजेसवर लिहून काढायच्या सगळ्या, त्याच्यामधून एक क्वेश्चन फॉर्म होतो आपल्या एक्झाम मध्ये। काय दिले इथं, कॅपिलरी थेरी वॉज प्रपोज्ड बाय, म्हणजे कॅपिलरी थेरी कोण दिलेली आहे। तुम्हाला इथे का उत्तर येत असेल तर वहीवर लिहायचे तुमच्या, ठीक आहे। तर त्या सायंटिस्टचं नाव आहे बोहेम। सायंटिस्टचं नाव काय आहे, बोहेम, म्हणजे पर्याय क्रमांक ए। पर्याय क्रमांक काय आहे, ए, म्हणजे कॅपिलरी थेरी वॉज प्रपोज्ड बाय बोहेम। मग प्रश्न पडतो, सर खालचे पण सायंटिस्ट आहेत त्यांनी काय शोधलेलं आहे, चला तर बघूयात आपण। हे प्रिस्टले नावाचा एक सायंटिस्ट आहे, प्रिस्टले, त्यांनी जी थेरी दिलेली आहे ना प्रिस्टले नावाच्या सायंटिस्टनं, ते आहे रूट प्रेशर थेरी। बघा, रूट प्रेशर थेरी गिवन बाय, प्रपोज्ड बाय प्रिस्टले, जे प्रिस्टले पेपरमध्ये येऊ शकतो। त्यानंतर डिक्सॉन आणि जॉली, ओके, कोहेजन टेन्शन थेरी, ओके, जे कोहेजन टेन्शन आपण ट्रान्सलेशन पूल थेरी बघतो ना त्याच्यामधलं कोहेजन टेन्शन थेरी हे डिक्सॉन आणि जॉलीने दिलेलं आहे, त्याला म्हणतात ट्रान्सपिरेशन पूल थेरी। एखाद्या शिफ्ट मध्ये हे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात अशा पद्धतीचे, म्हणून या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वहीवर लगेच लिहून घ्यायचे आहे, ठीक आहे। मग दुसऱ्या ऑप्शनचं उत्तर, प्रश्नाचं उत्तर काय आलं, बोहेम। हू गेव, कोणती थेरी आहे बघा, त्या थेरीचं नाव कॅपिलॅरिटी थेरी। प्लांट वॉटर रिलेशन मधले आहे ते क्वेश्चन, म्हणून काय करायचं तुम्हाला तो टॉपिक पण व्यवस्थित रीड करायचा आहे आणि ही माहिती पण त्या ठिकाणी काय करायचे, लिहून ठेवायची आहे, ठीक आहे। चला पुढचा क्वेश्चन आहे की बाबा गिवन बिलो आर टू स्टेटमेंट, खाली दोन स्टेटमेंट दिले, तुम्हाला रीड करायचं आहे। मोठा क्वेश्चन वाटतो तुम्हाला पण अगदी सोपा असतो।
बघा काय म्हटले, स्टेटमेंट नंबर फर्स्ट, ऑक्झॅलोएसिटेट इज युजफुल ॲज अ प्रिकर्सर फॉर सिंथेसिस ऑफ अस्पार्टिक ऍसिड. अस्पार्टिक ऍसिड बनण्यासाठीचा जो प्रिकर्सर आहे ना तो कोणता आहे म्हणत आहे, ऑक्झॅलोएसिटेट. म्हणजे इथे तुम्हाला प्रिकर्सर वर क्वेश्चन विचारलेला आहे. कुठं प्रिकर्सर वर क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर बघा अल्फा, इथं अल्फा आहे, अल्फा कीटोग्लुटारेट इज युजफुल फॉर सिंथेसिस ऑफ ग्लुटामिक ऍसिड. बरोबर आहे का? इथे बघा अल्फा कीटोग्लुटारेट याचा वापर करून कोणता ऍसिड बनवला जातो, ग्लुटामिक ऍसिड. आणि ऑक्झॅलोएसिटेटचा वापर करून काय बनवला जातो, अस्पार्टेट. तर हे बरोबर आहे का असं विचारलंय आपल्याला. ऑप्शन बघा, बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. त्याच्यानंतर बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड स्टेटमेंट सेकंड आर इनकरेक्ट. ओके, हे बघायचं करेक्ट काय, इनकरेक्ट काय, इनकरेक्ट करेक्ट इथे बघायचं. तर तुम्हाला काय वाटतं उत्तर, ते तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. ओके, म्हणजे आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो प्रिकर्सर आणि त्यांच्यापासून तयार होणारा ऍसिड. तर इथं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1, तो म्हणजे दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत. म्हणजे ऑक्झॅलोएसिटेट इज अ युजफुल प्रिकर्सर फॉर द सिंथेसिस ऑफ अस्पार्टिक ऍसिड आणि अल्फा कीटोग्लुटारेट इज ऑल्सो सिंथेसिस फॉर द ग्लुटामिक ऍसिड. मग मी अजून काय केलं या ठिकाणी, याचं पर्याय क्रमांक 1 उत्तर, पर्याय क्रमांक आहे 1 आहे. इथं मी काय ग्रुप्ड बाय मेटाबॉलिक प्रिकर्सर नोट केलं. याचे स्क्रीनशॉट घेतलं तरी चालेल तुम्हाला. उद्याचा क्वेश्चन इथून बनवू शकतो की बाबा अल्फा कीटोग्लुटारेट पासून काय बनते, ग्लुटामेट, ग्लुटामाइन, क्लोरीन आणि अर्जिनिन. त्याच्यानंतर ऑक्झॅलोएसिटेट बघा, हे जे डार्क केलेले आहेत ना, दीज आर द प्रिकर्सर्स. हे काय प्रिकर्सर्स आहेत, यांच्यापासून त्या गोष्टी बनणार आहेत. याची स्क्रीनशॉट घ्या, त्याला थोडंसं रीड करा. उद्याचा क्लास येऊ शकतो बाबा, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रिकर्सर ऑफ ट्रिप्टोफॅन. ट्रिप्टोफॅनचा प्रिकर्सर कोणता आहे, तर तो कोणता असणार आहे, दॅट इज द फॉस्फोफिनॉइल पायरुवेट किंवा त्याला म्हणतात इरॅथ्रोरेज 4 फॉस्फेट. हे काय प्रिकर्सर आहे, एकदा तुमच्या नजर करून हे गेलं पाहिजे. बघा एमएसटी सीईटीचे क्वेश्चन्स ॲज लाईक ॲज थोडेफार नीटच्या टक्करचे असतात. ओके, मग आपल्याला पण अभ्यास तसाच करावा लागेल. म्हणून मी इथं प्रत्येक क्वेश्चन घेतलं, शिफ्ट मधला प्रत्येक क्वेश्चन. आता ही पहिली शिफ्ट आहे. ओके, त्यातले कितवा क्वेश्चन चाललाय आपला, दुसरा क्वेश्चन, मे बी तिसरा क्वेश्चन. आता आहे तुमच्या पुढे स्क्रीनवर चौथा क्वेश्चन, 4th नंबरचा क्वेश्चन. तुम्हाला रीड करायचंय आणि आन्सर काय आहे ते ठरवायचं आहे. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट. खाली 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. स्टेटमेंट नंबर फर्स्ट मी साईडला का होतोय, कारण की तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, दिसायला पाहिजे. डिफेक्शन इज ॲन इनव्हॉलंटरी प्रोसेस. आता प्रश्न पडतो, डिफेक्शन म्हणजे काय, विस्तार करणे. ठीक आहे, सिंपली विस्तार करणे. 2 नंबरला जाणे ते म्हणजे डिफेक्शन. दॅट इज द इनव्हॉलंटरी प्रोसेस. बघा, डिफेक्शन इज अ इनव्हॉलंटरी प्रोसेस दॅट टेक्स प्लेस थ्रू द ॲनल ओपनिंग गार्डेड बाय द स्पिंटल मसल. आता जर तुमचा थोडासा जरी अभ्यास असेल तर तुम्हाला व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी प्रोसेस माहित असेल. ठीक आहे, व्हॉलंटरी प्रोसेस कोणत्या असतात, जे आपल्या विश्वर असतात किंवा आपण त्याला कंट्रोल करू शकतो, दॅट आर कंट्रोल बाय द स्ट्रायटेड मसल्स. याला म्हणतात व्हॉलंटरी. आणि इनव्हॉलंटरी म्हणजे काय, त्यांना आपण कंट्रोल करू शकत नाही. मला सांगा या ठिकाणी डिफेक्शनेशन ही जी प्रोसेस आहे ही कंट्रोल करू शकतो का आपण, हो करू शकतो. म्हणून ही कोणती प्रोसेस झाली, दॅट इज द व्हॉलंटरी प्रोसेस. क्वेश्चन मध्ये काय दिलंय, इनव्हॉलंटरी. मग प्रोसेस काय आहे ही, व्हॉलंटरी. मग लगेच इथे मी नोट करते व्हॉलंटरी प्रोसेस. ठीक आहे, आता पेपर मध्ये नका लिहित बसू, जस्ट कट करायचा. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्टेटमेंट नंबर फर्स्ट फॉल्स आहे, इनकरेक्ट आहे. दुसरं बघा, distension of the rectum stimulate the pressure sensitive receptors that initiate the neural reflex for the ejection. आणि in a light of the above statement, म्हणजे वरच्या स्टेटमेंटला आपल्याला बघून कोणतं करेक्ट आहे कोणतं रॉंग आहे किंवा इनकरेक्ट आहे आपल्याला शोधायचं. याचा अर्थ असा की बाबा पहिलं स्टेटमेंट तर इनकरेक्ट आहे. चला बघूया, बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड करेक्ट. चूक, बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड स्टेटमेंट आर इनकरेक्ट. नाही, एक चूक आहे, हे बरोबर आहे स्टेटमेंट, दुसरं बरोबर आहे. कारण की प्रेशर सेन्सिटिव्ह मुळे काय होणार आहे, इजेक्शनला स्टार्ट होणार आहे. दुसरं पण चूक. तिसरं बघा, फर्स्ट स्टेटमेंट इज अ करेक्ट. नाही, पहिलं स्टेटमेंट तर खरंच चूक आहे ना, म्हणून पर्याय क्रमांक काय येतो 4. फर्स्ट स्टेटमेंट इज अ इनकरेक्ट अँड द सेकंड स्टेटमेंट इज अ करेक्ट. दॅट इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 4. तुम्हाला समजतंय का, म्हणजे आपल्या पेपरमध्ये व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी प्रोसेसवर क्वेश्चन येतो. हे डायजेशनचा क्वेश्चन आहे. चला जाऊया पुढे. आता हे लाईव्ह लेक्चर नाही म्हणून असं आपल्याला 2 वे कम्युनिकेशन नाहीये, पण मी प्रयत्न करतो की तुम्हाला मी असं 2 वे कम्युनिकेशन केल्यासारखं बोलल्यासारखं वाटायला पाहिजे. ठीक आहे, चला. डिफेक्शन इज अ इनव्हॉलंटरी फ्रॉम द कोलन. कोलन पासून आहे, पण स्पिंटल कडे काय असणार, ते व्हॉलंटरी असणार आहे. चला रीड करू नका, हे काय मी जे सांगितलं ते महत्वाचं होतं. आता आहे पुढे 5व्या नंबरचा क्वेश्चन. मी साईडला होतो म्हणजे तुम्हाला क्वेश्चन वाचता येईल. क्वेश्चन काय म्हणतोय,
angina, that is the angina pectoris is the severe pain that is a heaviness in a chest that is mainly caused due to, बघा angina pectoris हा जो एक डिसीज म्हणूयात किंवा एखादी कंडिशन आहे, फिजिओलॉजिकल कंडिशन आहे, त्याच्यामुळं काय होते आपल्या छातीवर छाती दुखल्यासारखं वाटतं, चेस्ट पेन, खूप जास्त चेस्ट पेन होतं. तर याचं रिझन विचारलेलं आहे. चला बघूयात काय म्हणते. चेस्ट पेन होते ना, मेटाबॉलिक डिसऑर्डर नाही आहे, पॅनक्रियास याचं काही नाही, डिफिशियन्सी ऑफ आयोडीन काही नाही आहे. त्याच्यानंतर लॉंग टर्म एक्सपोजर टू द डस्ट नो, काय रिडक्शन इन अ ब्लड सप्लाय टू द कार्डियाक मसल्स ड्यू टू द आर्थरोस्क्लेरोसिस. ओके, याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. जे एंजाइना पेक्टोरिस असणार आहे ना, ही जी फिजिओलॉजिकल कंडिशन असते याच्यामध्ये चेस्ट पेन होते ना. आता हे चेस्ट पेन का होते? कारण की आपल्या कार्डियाक म्हणजे हार्ट मधले जे कॅपिलरीज असतात त्यांना काय झालेलं असतं, आर्थरोस्क्लेरोसिस, म्हणजे ते काय झालेले असतात, थिक झालेले असतात. आणि थिक झाल्यामुळे प्रॉपरली ब्लडचा सप्लाय होत नाही. आता ब्लडचा सप्लाय होत नाही म्हणून तिथं काय होणार आहे, सिव्हिअर पेन होणार आहे. अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज अ एंजाइना पेक्टोरिस. आय थिंक समजलं ना, एंजाइना पेक्टोरिस कशामुळे, रिडक्शन इन द ब्लड सप्लाय. आता कधी कधी डोकं लावायचं बरं की बाबा एंजाइना पेक्टोरिस आहे, सिव्हिअर पेन आणि चेस्ट मध्ये काय असतं रे, जवळपास आपण छाती दुखले म्हणजे काय हार्ट अटॅक सारखं म्हणतो ना, मग इथं ब्लडच्या रिगार्डिंग कोणता आहे, पर्याय क्रमांक सी. म्हणजे मी काय म्हणतो, बऱ्याच वेळेस अभ्यास कमी असला तरी चालेल, पण थोडं लॉजिक तुमच्याकडे बिल्ड झालं पाहिजे, जेणेकरून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे, चालेल. चला, 5व्याचा आन्सर नंबर 3, पर्याय क्रमांक 3. जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 6 काय म्हटलेलं आहे, द टर्म निच that denotes the role play by an organism its environment. म्हणजे निशे जे असतात ना, निशे, आता बघा हा बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंट मधला क्वेश्चन आहे. तर याला निश आपण कशाने या ठिकाणी काय करू शकतो, रोल प्ले करू शकतो असं विचारले. बघा बरं, ऑप्शन वाचायचे. केमिकल आहे, त्याच्यानंतर आहे फंक्शनल, बायोलॉजिकल आणि फिजिकल. बघा एन्व्हायरमेंट मधले जे ऑर्गॅनिझमची निश ठरवली जाते ना मुलांना, लक्षात ठेवायचं. एन्व्हायरमेंट मधले ऑर्गॅनिझमची जी निश ठरवली जाते ना, ती त्याच्या फंक्शनहून ठरवली जाते. ती कशाहून ठरवली जाते, फंक्शनहून ठरवली जाते. म्हणजे याच्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंट मध्ये हा निश शब्द आला तर तो कशावर ठरलेला आहे, त्यांच्या फंक्शनहून. फॉर एक्झाम्पल, आता एन्व्हायरमेंट मध्ये वनस्पती आहेत, वनस्पती जे प्लांट्स आहेत ते आर प्रोड्युसर. हे त्यांचं काय झालं, निश झालं ना, कारण की ते प्रोड्यूस करतात. पहिल्या टॉपिक मध्ये आहेत प्रोड्युसर्स. ओके, म्हणजे कशाहून चाललंय, त्यांच्या कामाहून चाललंय, म्हणून त्यांना म्हणतात दे आर डिपेंड ऑन द फंक्शनल. डू यू अंडरस्टँड? एवढं सोपं आहे, लक्षात ठेवायचं. ओके, जाऊयात पुढे. 7वा क्वेश्चन आहे. ओके, कितव्या नंबरचा क्वेश्चन आहे, 7वा. व्हेन द फेज, आता फेज म्हणजे बॅक्टेरियोफेज, डीएनए एंटर द होस्ट बॅक्टेरियम. आता होस्ट बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोफेजचा डीएनए गेलाय, तर सेल प्रोटेक्ट इटसेल्फ फ्रॉम द व्हायरल डीएनए अटॅक्स विथ द हेल्प ऑफ विच एन्झाइम. मग या ठिकाणी ती जी सेल आहे स्वतःला रोखणार आहे कोणत्या एन्झाइमचा वापर करून, रेस्ट्रिक्ट करते ना, विरोध करणार आहे. म्हणून बघा बरं, ऑप्शन तुमच्याकडे एक्झोन्यूक्लियस आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस आहे, डीएनए लायगेज आहे आणि हेलिकेज आहे. त्याचं उत्तर येणार आहे दॅट इज द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. कोणता आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. आता या क्वेश्चनवर तुम्हाला काय करायचं मी तुम्हाला सांगतोय. मी बऱ्याच गोष्टी काय सांगतोय की आपल्याला काय करायचं. आता हे बायोटेकचा पार्ट आहे, हो ना, जेनेटिक्सचा पार्ट आहे. तिथे तुम्हाला एन्झाइम्स एका पेजेसवर लिहायचे, एन्झाइम्सचे नाव 1 2 3. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे एक एन्झाइम आहे, इथं मी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नोट केला आणि याच्या पुढे लगेच आपल्याला लिहायचं त्याचं फंक्शन. म्हणजे जेणेकरून उद्या चालून जर क्वेश्चन आला आपल्याला एन्झाइम आणि त्यांच्या फंक्शनवर, तर आपला चुकता कामा नाही. मग याचं उत्तर काय आहे मुलांनो, दॅट इज द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. म्हणजे जेव्हा केव्हा फेजचा डीएनए त्या होस्ट बॅक्टेरियामध्ये चाललाय, enters the host bacterium, the host cell protect itself from the viral DNA attacked by the help of the restriction endonucleases, IMPM. लक्षात ठेवायचं, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसचा वापर करून काय करणार आहे, तो प्रोटेक्ट करणार आहे. चालेल, ठीक आहे. चला जाऊयात क्वेश्चन नंबर. बघा काही क्वेश्चन तुम्हाला आन्सर येतील ना, मी काय म्हणतोय असं नाही की बाबा आता 7 क्वेश्चन झाले, 7च्या 7 आन्सर तुमचे करेक्ट आहेत असं आहे का, नाहीये. पण 7 पैकी 1 तरी आला असेल, 2 तरी आले असतील, 3 तरी असे आले, असं कोणीच नसेल त्याची 7 पैकी 7 रॉंग आहेत. आणि जरी आलं तर काही काळजी करायची नाही, कंटिन्यू सिरीज बघायची ही आणि अभ्यास करायचा. चालेल. चला पुढचा जो आहे क्वेश्चन नंबर 8वा, तो म्हणजे गिवन बिलो आर टू. खालचे 2 स्टेटमेंट आहेत. आता परत रीड करणार काय नाही, बघूया. पहिलं स्टेटमेंट, आता बरेच क्वेश्चन तुम्हाला सीईटी मध्ये अशा पद्धतीचे दिसतील बरं, स्टेटमेंट देतील आणि विच आर द फॉलोइंग करेक्ट, विच आर द फॉलोइंग आर द इनकरेक्ट, असे क्वेश्चन विचारण्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. जवळपास जर 100 क्वेश्चन असतील ना, तर 30-35 क्वेश्चन तुम्हाला अशा फॉर्मॅटमध्ये विचारले जातात. ओके,
पहिला क्वेश्चन आहे, पॉइंट आहे स्टेटमेंट नंबर फर्स्ट, नर्वस टिश्यू इज विदाउट लिम्फॅटिक वेसल. करेक्ट आहे, नर्वस टिश्यू सोबत लिम्फॅटिक वेसल नसतात, दे आर विदाउट लिम्फॅटिक वेसल. पहिलं स्टेटमेंट तर करेक्ट आहे. ओके, दुसरा स्टेटमेंट तुम्हाला पण लिहायचं, नर्वस टिश्यू इज अ एंडोडर्मल इन ओरिजिन. बघा या ठिकाणी तुम्हाला डर्मा विचारलेली आहे, ओरिजिन विचारलेली आहे. तर नर्वस टिश्यू हे एंडोडर्मल इन ओरिजिन असतात का? नाही, ते कशा असतात? एक्टोडर्मल इन ओरिजिन असतात. कशा असतात ते? एक्टोडर्मल इन ओरिजिन. तुमच्या बुक मध्ये एक टेबल आहे डर्माचा. ओके, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मे बी त्याच्यामध्ये असतं कुठेतरी आहे, तेवढं तुम्ही काय करायचे, वहीमध्ये लिहायचं आणि पाठ करायचं. जसं की तुम्हाला जर विचारलं की बाबा एक्टोडर्म पासून काय काय बनलंय, मेसोडर्म पासून काय काय बनलंय, एंडोडर्म पासून काय काय बनलंय, पेपरमध्ये क्वेश्चन येतात. आता इथं बघा आलं ना, म्हणजे आता ऑप्शन म्हणजे पहिला करेक्ट आहे आणि दुसरा इनकरेक्ट आहे. फर्स्ट करेक्ट, सेकंड इनकरेक्ट. बघा बरं, फर्स्ट अँड सेकंड चूक इथं, फर्स्ट अँड स्टेटमेंट सेकंड चूक, फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट अँड स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. म्हणजे पर्याय क्रमांक काय मुलांनो? पर्याय क्रमांक 3, दॅट इज द सी. काय येणार आहे? सी. म्हणजे इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं की नर्वस टिश्यू जे आहेत ना, दे आर विदाउट लिम्फॅटिक वेसल असणार आहे. आणि नर्वस टिश्यूची जी ओरिजिन असणार आहे ना, ती कोणती ओरिजिन आहे? एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे. ओके, डन. चला जाऊया पुढे. 90 नंबरचा क्वेश्चन आहे तुमच्या पुढे. बघा, विथ द रेफरन्स टू द अडल्सन्स. आता वयामध्ये येणं, अडल्सन्स म्हणजे वयामध्ये येणं. व्हॉट इज द MAGAP? ओके, याचं म्हणजे हे काय आहे नेमकं, या प्रोग्रामचं काय काम आहे? तर सिंपली MAGAP हा जो प्रोग्राम आहे दॅट इज रिगार्डिंग टू द ट्रीटमेंट ऑफ द मेंटल डिसऑर्डर. बघा बरं, मेंटल डिसऑर्डर कुठं आहे पर्यायामध्ये? बघा पहिल्यामध्ये नाही आहे, म्हणजे मेंटल हेल्थ आहे, मेंटल डिसऑर्डरच्या रिगार्डिंग आहे तो, म्हणून पर्याय क्रमांक आहे तो सी. आता काही काही आन्सर्स तुम्हाला डायरेक्ट माहित पाहिजे, तुम्ही वहीमध्ये एवढंच लिहायचं आणि त्याच्या पुढे लिहायचं दॅट इज रिगार्डिंग टू द मेंटल डिसऑर्डर. हे कशाच्या सोबत आहे? मेंटल डिसऑर्डरच्या रिगार्डिंग आहे. MAGAP पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, आलं लक्षात? ओके, दॅट इज अ प्रोग्राम बाय WHO. हा प्रोग्राम कोणाचा आहे? WHO चा आहे, फॉर द ट्रीटमेंट ऑफ द मेंटल डिसऑर्डर. दॅट इज द MAGAP. आता बऱ्याच जणांना काय वाटतं ते एम आहे ना, महाराष्ट्राचा प्रोग्राम आहे, असं नाही. काही काही वेळेस आपल्याला ट्विस्ट क्वेश्चन पण विचारले जातात. चला पुढचा क्वेश्चन आहे, डॅमेज टू द बायोडायव्हर्सिटी. आता बायोडायव्हर्सिटीला डॅमेज होत आहे. डॅमेज टू द बायोडायव्हर्सिटी टेक्स प्लेस ड्यू टू द नॅचरल रिझन विच इन्क्लूड द फॉलोइंग एक्सेप्ट. म्हणजे खालीलपैकी असं कोणतं एक्सेप्शन आहे ते नॅचरलला सोडून आहे, म्हणजे नेचर आहे ना त्यांच्यामुळे होत नाही. बघा, व्होल्कॅनिक इरप्शन नेचरमुळे होते, निसर्गतः होते. फॉरेस्ट फायर निसर्गाचा होते. अर्थक्वेक निसर्गच होते. उरला कोणता? रिक्लेमेशन. दॅट इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय आपलं उत्तर आहे. ठीक आहे, बघा काय म्हणले, क्वेश्चन थोडासा रीड करायचं आणि एक्सेप्शनवर पण बरेच क्वेश्चन आपल्याला इथे विचारले जातात. ठीक आहे, एक्सेप्शन म्हणजे खालीलपैकी कोणतं हे नैसर्गिक आपत्तीचं किंवा नैसर्गिक कारण नाही. ओके, डन. जाऊयात पुढे. 10 क्वेश्चन झाले. बघा आपल्याला 100 क्वेश्चन असतात, त्यातले 10 क्वेश्चन आपले आताच संपलेले आहेत. आता हा पण क्वेश्चन खूप छान आहे. मॅच द फॉलोइंग किंवा कॉलम फर्स्ट आणि कॉलम सेकंड तुम्हाला दिले जातात आणि काय करायचं? मॅच करायचं. चला करूया. पहिला आहे थॅलेसेमिया. आता थॅलेसेमिया जो आहे ना, तो एक मेंडेलियन डिसऑर्डर आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तो कोणता डिसऑर्डर आहे? मेंडेलियन डिसऑर्डर. म्हणून इथं काय लिहिणार मी? डी. चला ठीक आहे. डाऊन सिंड्रोम असते ना, डाऊन सिंड्रोम. बघा मी प्रत्येक वेळेस सांगतो, आता पण सांगतो व्हिडिओमध्ये, तुम्हाला एक्झाम मध्ये सिंड्रोमवर डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लिनेफेल्टर सिंड्रोम, ओके, याच्यावर क्वेश्चन येतात, म्हणून ते चांगल्या पद्धतीनं करून ठेवायचं. आता डाऊन सिंड्रोम म्हणजे काय माहिती का? ट्रायसोमी असणार आहे. 21st क्रोमोझोमचे ट्रायसोमी असतात. ओके, म्हणजे याचं आयव्हीचं काय आहे? सी. चला बघा, पहिलं डी आणि शेवटचं सी, पहिलं डी आणि शेवटचं सी, म्हणून पर्याय क्रमांक काय येतो? डी. म्हणजे तुम्हाला जे कॉलमचे क्वेश्चन असतात ना, तुम्ही 1-2 जर बरोबर आले, तुम्हाला येऊ शकतात, तर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मग बघा बरं, टर्नर सिंड्रोम म्हणजे कोणता? टर्नर सिंड्रोम मध्ये एक्सची मोनोसॉमी असते, म्हणजे पर्याय क्रमांक ए. आणि क्लिनेफेल्टर सिंड्रोम म्हणजे कोणता सिंड्रोम? ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा क्रोमोझोम असतो, कोणाझोम मध्ये? मेल मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक बी. दॅट इज DABC. हे फक्त असं मी क्वेश्चन सांगतो, आन्सर सांगतो असं नका करू, याच्यातून इन्फॉर्मेशन तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे उद्या चालून जर आला की बाबा एक्स सिंपली असं, विच ऑफ द फॉलोइंग इज द मेंडेलियन डिसऑर्डर, तुम्हाला सांगता आलं पाहिजे. थॅलेसेमिया. Which disorder is called as the 21st trisomy, that is known as a Down syndrome. Okay, presence of extra X chromosome in a male is called as Badass syndrome, that is known as the Klinefelter syndrome. असे क्वेश्चन तयार होतात,
आपल्या ह्या सिरीजचा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे हेच की बाबा ॲनालिसिस करत आहोत आपण, ठीक आहे. इथं सॉल्व नाही करत आहोत आपण, त्याच्यातून क्वेश्चन डिझाईन होतो का, होत असेल तर त्याचा क्वेश्चन आल्यानंतर आपल्याला सॉल्व करता येते का, त्याच्याविषयी आपण अभ्यास करतो, ठीक आहे. चला तर याचा पर्याय क्रमांक काय येणार आहे, डी उत्तर येणार आहे. पुढचा क्वेश्चन स्क्रीनवर आहे, व्यवस्थितपणे रीड करायचं आणि आन्सर सांगायचं. बघा खूप सोपा क्वेश्चन आहे. काय म्हटलंय, केमिकल डायजेशन ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग स्टार्ट फर्स्ट इन अ ह्युमन एलिमेंटरी कॅनल. म्हणजे ह्युमन एलिमेंटरी कॅनल मध्ये जे केमिकल डायजेशन होणार आहे ना, ते कोणाचं सुरुवात होणार आहे. ओके, कुठं सुरुवात होतं हा क्वेश्चन मी विचारला तर तुम्ही काय सांगशाल, दॅट इज द माउथ. माउथ मध्ये सुरुवात होणार आहे डायजेशनला. मग कोणाची सुरुवात होणार आहे त्याच्यावर क्वेश्चन आहे. प्रोटीनची होणार आहे का, नाही. ओके, सेल्युलोजची होणार आहे का, नाही. त्याच्यानंतर लिपिड आणि फॅटची होणार आहे का, नाही. मग राहिलं कोण, स्टार्च. याचं उत्तर आहे स्टार्च. म्हणजे केमिकल डायजेशनची सुरुवात जे एलिमेंटरी कॅनलमध्ये पहिल्यांदा होते ना, ते होणार आहे स्टार्च. आणि कुठं होणार आहे म्हटलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, माउथ. कसं होणार आहे म्हटलं तर अमायलेज नावाचा एक एन्झाईम असतो. कशामध्ये असतो, आपला सलायवामध्ये. याच्या माध्यमातून काय होणार आहे, पहिल्यांदा स्टार्टिंग होणार आहे केमिकल डायजेशनला. बघा अशा पद्धतीने तुम्ही अनालिसिस केलं ना तर आपल्याला एक्झाम व्यवस्थितपणे टॅकल करता येईल. चालेल ना, जाऊया पुढे. ठीक आहे, 12वा क्वेश्चन झालेला आहे आपला. 13 नंबरचा क्वेश्चन आहे, 13 नंबर. ठीक आहे, चला बरोबर. काय म्हणलेलं आहे, DDT रेजिस्टंट मॉस्किटो. बघा दोन दिलेले आहेत तुम्हाला, DDT रेजिस्टंट मॉस्किटो अँड डिफरंट बिग साइजेस ऑफ आफ्रिकन सीड क्रॅकर फिंचेस शोज द डॅश टाइप ऑफ सिलेक्शन. आता तुम्हाला टाइप्स ऑफ सिलेक्शनवर क्वेश्चन विचारलेला आहे. तर बघा लक्षात घ्या, पहिला आहे DDT रेजिस्टन्स. आता जे मॉस्किटो आहेत ना मुलांना, त्या मॉस्किटोला DDT रेजिस्ट म्हणजे त्या DDT नावाचा जो केमिकल आहे तो रेजिस्ट करू लागले. म्हणजे ते एका डायरेक्शन मध्ये चाललेत ना प्रॉपरली, म्हणून तो जे सिलेक्शन असणार आहे ना ते असणार आहे डायरेक्शनल सिलेक्शन. इथं नाही, इथं नाही, इथं नाही. पर्याय क्रमांक 3. ओके, आणि डिफरंट बिग साईज वेगवेगळे आहे ना, मग डिस्ट्रीब्युटिव्ह असणार आहे, म्हणून उत्तर येणार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. दॅट इज पर्याय क्रमांक 3. 13चं काय ते 3 येते. बघा लक्ष द्या, मी किती सोप्या पद्धतीने सांगतो. मॉस्किटो एका डायरेक्शनल मध्ये म्हणजे ते एका केमिकलला काय करत आहेत, ते रेजिस्ट होत आहे, त्याच्यामुळे ते डायरेक्शनल. ओके, आणि डिस्ट्रप्टिव्ह का, कारण की बिग आहे पण डिफरंट साईज आहे, मग दे आर द एक्झाम्पल ऑफ डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन. तुम्हाला मी सांगतोय ना, आता ह्या क्वेश्चनचं तुम्हाला काहीच जरी माहित नसेल, थोडंसं तुम्ही लॉजिक जरी लावलं ना तरी तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येऊन जाणार आहे. म्हणून मी काय म्हणतोय, तुम्हाला जेव्हा पेपर भेटेल किंवा पेपरमध्ये क्वेश्चन दिसेल तेव्हा तुम्हाला तो क्वेश्चन रीड करायचा आहे. वो क्वेश्चन नाही रीड करायचा, डायरेक्ट बोल केला असं करू नका तुम्ही, ठीक आहे. चला पर्याय आलं लक्षात. 13चं काय आहे, सी. 13चं असणार आहे सी, डायरेक्शनल अँड डिस्ट्रप्टिव्ह. आता आहे क्वेश्चन नंबर 14. ठीक आहे, चला स्क्रीनवर आहे क्वेश्चन नंबर 14. काय म्हणले, द नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल जनरेटेड इन एरोबिक रेस्पिरेशन आफ्टर ऑक्सिडेशन ऑफ 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड. बघा इथे याला मी असा डब्बा करतो, 2 मॉलिक्यूल्स आहेत ज्यांचं काय करत आहे या ठिकाणी, पायरुव्हिक ऍसिडचं ब्रेकडाऊन करत आहे. The number of ATP molecules generated in aerobic respiration after oxidation of 2 molecules of the pyruvic acid. Okay. आता जेव्हा कंप्लीट केलं जातं ना, कंप्लीट जेव्हा करतात तेव्हा त्यांच्यापासून 38 ATP तयार होतात. जेव्हा यांचं कंप्लीट ऑक्सिडेशन झालं, यांचं काय झालेलं आहे, कंप्लीट ऑक्सिडेशन झालं. ओके, तर याच्यापासून किती तयार होतात, ऑक्सिडेशन 30 ATP तयार होणार आहे. आणि काही ते ATP त्याच्यामध्ये 8 ATP यूज केले जातात, कन्झ्युम केलं जातं. -8 जर केला तुम्ही 38 मधून तर उत्तर काय येते 30. दॅट इज अवर आन्सर. लक्षात ठेवायचं किती ATP, 30 ATP 2 मॉलिक्यूल. समजलं. द नंबर ऑफ ATP मॉलिक्यूल जनरेटेड इन एरोबिक रेस्पिरेशन आफ्टर द ऑक्सिडेशन ऑफ 2 मॉलिक्यूल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड इज 38 - 8. दॅट इज द 30 ATP. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 15. हा क्वेश्चन माझा फेवरेट क्वेश्चन आहे. ठीक आहे, मला वाटतं की हा क्वेश्चन परत येऊ शकतो. क्वेश्चन पण तसा छान आहे. बघा काय म्हणतो, ड्युरिंग oogenesis. तुम्हाला माहिती आहे oogenesis, दॅट इज अ स्पर्मॅटोजेनेसिस, oogenesis, गॅमेटोजेनेसिस, त्यामधला क्वेश्चन आहे. तर oogenesis द मियोटिक डिव्हिजन इज अरेस्टेड. मियोटिक म्हणजे मियोसिस सेकंड हा अरेस्ट केला जातो. तर तो कोणत्यामध्ये, कोणती फेज आहे, अनाफेज आहे का रे, नाही. मेटाफेज फर्स्ट आहे का, नाही. अनाफेज सेकंड आहे का, नाही. कोणती फेज आहे, मेटाफेज सेकंड. बघा लक्षात द्या, जो या ठिकाणी ओहम असतो ना, ओहम तुम्हाला संपेल असं सेकंडरी ओसाइट,
सेकंडरी ओसाइट असतो याला अरेस्ट केला जातो. याला काय करतात तो अरेस्ट होतो. केव्हा अरेस्ट होतो तेव्हा त्याचं काय चालू असते मियोसिस. फर्स्ट की सेकंड सेकंड. मियोसिस सेकंड मध्ये किती फेज मेटाफेज सेकंड. कोणती फेज मेटाफेज सेकंड. याच्यामध्ये काय केला जातो तो अरेस्ट केला जातो. याच्यावरच आपल्याला एक्झाम मध्ये 2024 च्या पहिल्या शिफ्ट मध्ये क्वेश्चन विचारला होता बघा पहिल्या शिफ्ट मध्ये. म्हणून काय येणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे काय येणार आहे पर्याय क्रमांक 4. एकच मिनिट हा. एकच मिनिट. कधी कधी होणार आहे असे टेक्निकल इश्यूज आहेत ना येत राहतात. आपण थांबणार आहोत का नाही आपल्याला थांबायचं नाही. मग मेटाफेज आलं लक्षात तुम्हाला. या ठिकाणी जे ओजेनेसिस मधला सेकंडरी ओसाइट असतो तो किती वेळा फेज मध्ये स्टॉप झालेला असतो मेटाफेज सेकंड मध्ये स्टॉप झालेला असतो. डन आलं ना. तुमचे उत्तर बरोबर येत आहेत ना इथे चेक करायचं. पर्याय क्रमांक 4 15चा काय आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर आहे 16 नंबरचा क्वेश्चन दॅट इज ॲक्सेसरी सेल्स ऑफ स्टोमाटा आर रिझर्वायर ऑफ. खूप छान क्वेश्चन आहे. ओके ॲक्सेसरी सेल्स ऑफ कोणाच्या इथे ॲक्सेसरी सेल्स ऑफ द स्टोमाटा आर द रिझर्वायर ऑफ. म्हणजे रिझर्वायर म्हणजे स्त्रोत सोर्स कोणाचा आहे तर ते कोणत्या आयनचा आहे तर त्याचा आन्सर आहे दॅट इज नोन ॲज द पोटॅशियम आयन. ते कोणाचे आहे ते पोटॅशियम आयन K+ आयन लक्षात ठेवायचं. त्याचा आन्सर आहे K+ आयन. त्याचा आन्सर आहे K+ आयन्स. दे आर द रिझर्वायर ऑफ द K+ आयन्स. डन ठीक आहे. आलं का उत्तर बरोबर तुमचं. पुढे क्वेश्चन नंबर 17 मॅच्युअर. हा पण क्वेश्चन खूप छान आहे. 17वा क्वेश्चन रीड करायचं तुम्हाला. काय बघा मॅच्युअर इरॅथ्रोसाइट. इरॅथ्रोसाइट्स म्हणजे कोणते सेल माहिती आहे का तुम्हाला आरबीसी सेल. इरॅथ्रोसाइट्स म्हणजे कोणते असेल रेड ब्लड सेल्स आर इन्यूक्लिएटेड. इन्यूक्लिएटेड म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. इन्यूक्लिएटेड इन अ फॉलोइंग एनिमल एक्सेप्ट म्हणजे अपवादामध्ये. बघा तुम्हाला माहिती आहे रॅट मध्ये इन्यूक्लिएटेड असतात का हो असणार आहे. रॅट मध्ये इन्यूक्लिएटेड काय असतात इरॅथ्रोसाइट्स असतात. ओके त्याच्यानंतर बघा याचं सिंपली उत्तर काय आहे ते 3 आणि 4. 3 कुठं आहे लामा आणि 4 कुठं आहे कॅमल. हे दोघं सोडले तर बाकी सगळ्यामध्ये इन्यूक्लिएटेड ॲनिमल्स आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे रॅट मध्ये मंकी मध्ये एलिफंट मध्ये यांच्या न्यूक्लियस म्हणजे कोणाचं सिंपली आरबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असते की नसते मला सांगायचं. ओके या ठिकाणी आन्सर येणार आहे 3 and 4. आन्सर इथे चुकलंय इथे 3 करायचं. पर्याय क्रमांक 3 आणि 4 ओनली. रॅट मंकी आणि एलिफंट यांच्यामधला जो आरबीसी आहे यांचे न्यूक्लिएटेड असतात. हा लक्षात न्यूक्लिएटेड इन द फॉलोइंग. ठीक आहे या क्वेश्चनला थोडा हॅशटॅग करा पुढच्या वेळेस सांगितली. ठीक आहे याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. हा क्वेश्चन आपण परत बघूया. क्वेश्चन नंबर 17. ठीक आहे त्याचं उत्तर 3 आणि 4 येईल असं मला वाटतं पण त्याला थोडंसं स्किप करा. चला पुढचा क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे दॅट इज ॲगॅरोस जेल. कोणती जेल आहे ॲगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरोसिस. बघा एक टेक्नॉलॉजी आहे बायोटेक्नॉलॉजी मधली एखादी मेथड आहे दॅट इज नोन ॲज द इलेक्ट्रोफोरोसिस. याच्यामध्ये जेलचा वापर केला जातो. ती जेल आहे ॲगॅरोस जेल. आणि इथं काय म्हटलंय जे सेपरेट काय करतात डीएनएच्या फ्रॅगमेंटला सेपरेट केला जातो इलेक्ट्रोफोरोसिसच्या माध्यमातून. तर डीएनए फ्रॅगमेंट्स सेपरेट ड्यू टू का ते डीएनए फ्रॅगमेंट एकमेकांपासून फ्रॅगमेंट म्हणजे तुकडे बरं हे एकमेकांपासून सेपरेट होतात इन अ ॲगॅरोस जेल इलेक्ट्रोफोरोसिस प्रोसेस. तर त्याचं कारण काय बघा लक्ष द्या. त्याचं कारण सिंपली त्यांची साईज असते. डीएनए मॉलिक्युलची काय असणार त्याकडे साईज. बरोबर इथं साईज आहे का नाही. इथं साईज आहे का नाही. इथं साईज आहे का नाही. पर्याय क्रमांक 4 दे हॅव अ डिफरंट इन द साईज ऑफ द फ्रॅगमेंट्स. दॅट्स वाय या ठिकाणी जे डीएनए आहेत ना ते काय होतात सेपरेट होतात. म्हणून पर्याय क्रमांक डी काय असणार आहे पर्याय क्रमांक डी लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रोफोरोसिस मध्ये काय केलं जातं जे डीएनए मॉलिक्यूल आहेत त्यांच्या साईज मुळे ते काय होतात वेगवेगळे होणार आहेत सेपरेट होणार आहेत. पुढच्या वेळेस जर क्वेश्चन आला इलेक्ट्रोफोरोसिस वर तर डीएनए फ्रॅगमेंट कॅन बी सेपरेटेड अकॉर्डिंग टू देअर सेल त्यांची साईज नुसार. ओके डन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 19 थोडासा रीड करा व्यवस्थित. इथं ॲझॅटोबॅक्टर आहे इथं टी आहे बरं ॲझॅटोबॅक्टर. हाऊ मेनी ऑफ द फॉलोइंग आर द
सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. खालीलपैकी आता तुम्हाला किती जण दिलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 जण दिलेत. 7 पैकी सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया किती जण आहेत मोजून सांगा म्हणते. सिम्बायोटिक म्हणजे आपले जे लेग्युमिनियस प्लांट्स असतात बघा, एखाद्या प्लांटच्या सहअस्तित्वासोबत त्याच्यासोबत राहतात, त्याला आपण सिम्बायोटिक म्हणतो. त्याच्यामध्ये रायझोबियम हा पण आहे, ॲनाबेना हा पण आहे, ॲझोटोबॅक्टर तो पण आहे. ओके, नॉस्टो क्लोस्ट्रिडियम नाही आहे, म्हणजे खालची कोणी नाही, म्हणून 3 जण आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3. ओके, रायझोबियम, ॲनाबेना, ॲझोटोबॅक्टर, these are the symbiotic nitrogen fixation. आता हे क्वेश्चन कुठून आला तुम्हाला सांगू का? तुम्ही काय करायचं, हे लेक्चर झाल्यानंतर ही नायट्रोजन सायकल एकदा रीड करा, त्याच्यातून हा क्वेश्चन आलेला आहे. नायट्रोजन सायकल, ओके, त्याला म्हणतात नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये फ्री नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आणि दुसरे असतात सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये 3 जण आहेत. त्यातला पहिला जो आहे दॅट इज नोन ॲज द ॲनाबेना, दुसरा जो आहे ॲझोटोबॅक्टर आणि तिसरा जो आहे रायझोबियम. ठीक आहे, तर उत्तर आलं पर्याय क्रमांक म्हणजे बी. आणि ऑप्शन याचं उत्तर 3 येते, पर्याय क्रमांक बी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला 19 क्वेश्चन झाले. 20 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला रीड करायचा आहे. CSF. पहिल्यांदा तर तुम्हाला माहित पाहिजे की व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ CSF. कोणाला माहिती आहे का? ओके, CSF म्हणजे काय? सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. आता जे सेरेब्रो स्पायनल फ्लुइड आहे हे कोण सिक्रेट करते असा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. तर त्याचा आन्सर आहे, चला सांगा, नोट करा तुमच्या वहीवर. कोणता आन्सर असेल? एकतर पिया मॅटर तर कंपल्सरी आहे, पिया मॅटर करणार असेल. त्यासोबत कॉरॉइड प्लेक्सेस आणि इपिडायमल सेल्स लाइनिंग ऑफ द वेंट्रिकल्स. बघा, याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. वेंट्रिकल्स मध्ये CSF काय केला जातो? सिक्रेट करायला जातो. कोण करणार आहे? इपिडायमल सेल्स, त्यासोबत पिया मॅटर आणि त्यासोबतच कॉरॉइड प्लेक्सेस. म्हणून पर्याय क्रमांक 3. म्हणजे काय सिक्रेट कोण करायला या ठिकाणी? CSF म्हणजे काय? दॅट इज द सेरेब्रो स्पायनल फ्लुइड. ओके, आपल्या ब्रेनला आणि स्पायनल कॉर्डला काय करते? प्रोटेक्ट करते फ्रॉम अ मेकॅनिकल शॉक अँड व्हॉट एव्हर इज परफॉर्म लाईक द बॅरियर. एक बॅरियर म्हणून काम करतो. तर हे सिक्रेट कोण करतो याचा क्वेश्चन आला होता. तो म्हणजे पिया मॅटर, कॉरॉइड प्लेक्सेस आणि इपिडायमल सेल्स लाइनिंग ऑफ द वेंट्रिकल्स. ओके, डन. हा झाला क्वेश्चन नंबर 20. आता आहे क्वेश्चन नंबर 21. बघा, बरेच क्वेश्चन आहेत, थकायचं नाही आपल्याला. ओके, क्वेश्चन बरेच आहेत, पेपर आपला बराच मोठा असतो, त्याच्यामुळे थांबायचं नाही. आता इथे दिलेले तुम्हाला कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2 आणि जोड्या लावायच्या. ठीक आहे, तर बघा कॉलम नंबर 1 मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट. तर अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट यांनी काय केलेलं आहे माहिती आहे तुम्हाला? दे डिस्कवर्ड स्पेसिस एरिया रिलेशनशिप. त्यांनी काय शोधलं माहिती का? कुठे? स्पेसिस एरिया रिलेशनशिप. स्पेसिस आणि त्यांचं एरिया यांचं रिलेशनशिप याच्याविषयी सांगितलेला जो व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट. त्याच्यानंतर आहे रॉबर्ट मे. बघा, असे क्वेश्चन तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत बरं, असे क्वेश्चन लिहून ठेवायचे आहेत. रॉबर्ट मे यांनी काय सांगितले? असं म्हणतात की बाबा आपल्या ग्लोबवर जवळपास 7 मिलियन डिफरंट स्पेसिस असतात. हे सांगितलेल्या व्यक्तीचं नाव आहे रॉबर्ट मे. दॅट इज द पर्याय. त्याचं ए आहे, ए नंबरचा, म्हणजे CA कुठे आहे? करे CA आहे. पर्याय क्रमांक उत्तर काय असणार आहे? बी, ऑप्शन नंबर बी. बघा, डेव्हिड टिल्मन यांनी काय सांगितले? डेव्हिड टिल्मन म्हणतात दे आर प्रोडक्टिव्ह, दे गिव्ह द हायपोथेसिस अबाउट द प्रोडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी. म्हणून पर्याय क्रमांक काय आले यांचं? बरोबर आहे ना? 3चं डी आहे, बरोबर आहे. आणि पॉल इनरिच काय म्हणतात? रिवेट पॉपर हायपोथेसिस, दॅट इज द बी. आता बघा, हे बरेच मी म्हणतो की बाबा आपल्याला एवढ्या गोष्टी नाही माहिती, माहित नसेल तर काय करायचं? हे लिहून ठेवायचं ना. पुढच्या वेळेस जर आलं किंवा हू म्हणजे कोण सांगितले की या ठिकाणी हू एस्टिमेटेड देर आर 7 मिलियन स्पेसिस ऑन अ ग्लोब, तर त्यांचं नाव आपल्याला माहित पाहिजे. काय नाव आहे त्यांचं? रॉबर्ट मे. ओके, हू गेव द स्पेसिस एरिया रिलेशनशिप, त्यांचं नाव काय आहे? अलेक्झांडर व्हॅन हम्बोल्ट. बघा, मी काय म्हणतो, आजचे ऑप्शन उद्याचे क्वेश्चन आहेत तुमचे, म्हणून तुम्हाला काय करायचं? हे लिहायचं आणि लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यात लक्षात काय ठेवायचं? सगळ्यात जास्त रॉबर्ट मे विषयी. ठीक आहे, कोणाविषयी? रॉबर्ट मे, कारण की यांनी 7 मिलियन स्पेसिस असतात असं सांगितलेलं आहे. झाला का 21st क्वेश्चन? नाव क्वेश्चन नंबर 22 स्क्रीनवर आहे तुमच्या. आता 22 नंबरचा क्वेश्चन. चला रीड करायचं स्टेटमेंट. थोडंसं फास्ट होतंय, मी थोडंसं स्पीड कमी करतोय. बघा, गिवन बिलो आर 2 स्टेटमेंट. 2 स्टेटमेंट दिले. पहिले स्टेटमेंट काय म्हणते? ड्युरिंग
ड्युरिंग नाईट जे गार्ड सेल्स असतात ना दे बिकम अ फ्लॅसिड. गार्ड सेल माहिती नाईटच्या टाइमला. बरं तुम्हाला गार्ड सेलचं काम माहिती आहे ना, स्टोमाटाच्या बाजूला असतात, ओपनिंग अँड क्लोजिंग फॉर द स्टोमाटा करतात आणि नाईटच्या टाइमला ते फ्लॅसिड असतात. कसे असतात? फ्लॅसिड. ओके. दुसरा, ड्युरिंग डे टाइम गार्ड सेल्स बिकम अ टर्जिड, असे फुगलेले असतात आणि दे परफॉर्म ड्यू टू द एंडोऑस्मोसिस. हे बरोबर आहे का? हो, दोन्ही पण बरोबर आहे. स्टेटमेंट फर्स्ट पण करेक्ट आहे, स्टेटमेंट सेकंड पण करेक्ट आहे. काय आहे? ड्युरिंग डे टाइम गार्ड सेल्स बिकम अ टर्जिड, बरोबर आहे. आणि ड्युरिंग नाईट टाइम ते काय असतात? फ्लॅसिड. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 दोघं पण करेक्ट आहेत. म्हणजे बोथ स्टेटमेंट्स फर्स्ट अँड स्टेटमेंट सेकंड आर करेक्ट. तुम्हाला काय करायचं आहे असं लिहून घ्यायचं आहे. गार्ड सेल GUARD डे टाइम नाईट. डे टाइमला कसे आहेत? दे आर फुगलेले आहेत ना, टर्जिड आहेत. कसे आहेत? टर्जिड. आणि नाईट टाइमला कसे आहेत? ते काय आहेत? दे बिकम अ फ्लॅसिड. हे तुम्हाला लिहायचं, हे तुमचे शॉर्ट्स नोट्स आहेत. ओके. परत टॉपिक वाचायचं नाही, हे बघलं लगेच पुढचा जर क्वेश्चन याच्यावर आला तर आपल्याला सॉल्व्ह करता आला पाहिजे. डन. ठीक आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए, बोथ स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर करेक्ट. डू यू अंडरस्टँड? चला जाऊया. नाव 23 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन रीड करूया, मी तुमच्यासोबत रीड करतो. ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सेप्शन. बघा, एक्सेप्शन म्हणत आहे टू द जनरलायझेशन मेड बाय द मेंडेल ऑन द बेसिस ऑफ हिज एक्सपेरिमेंट ऑन द गार्डन पी प्लांट. गार्डन पी प्लांटवर ज्या काही एक्सपेरिमेंट केले आहेत ना ग्रीगर जॉन मेंडेलला, त्याच्यानुसार. तर पहिलं स्टेटमेंट रीड करायचं. काय म्हणतात? सिंगल ट्रेड. एक सिंगल ट्रेड आहे. ओके. सिंगल जीन आहे, 2 आलेले आहेत. हो, हे मेंडेलनं सांगितलेलं आहे. सिंगल ट्रेड, सिंगल जीन, 2 आलेज. करेक्ट स्टेटमेंट आहे. दुसरा, 2 आलेज शो इंटरॅक्शन विच वन इज अ कम्प्लिटली डोमिनेंट. मेंडेल म्हणतो ना आपल्या, मेंडेल वया काय म्हणतो? बाबा 2 गोष्टी आहेत, जर एका त्याच्यातले एक डोमिनेंट आणि एक रिसेसिव्ह. करेक्ट आहे. 2 आलेज आहेत, एक डोमिनेंट एक रिसेसिव्ह. पुढे बघा क्वेश्चन नंबर 3, ऑप्शन नंबर 3 बघा. द जिनोटाइप अँड फिनोटाइप रेशोज आर आयडेंटिकल म्हणतात इन अ मोनोहॅब्रिड क्रॉस. आता तुम्हाला इथं ना जिनोटाइप आणि फिनोटाइपिक रेशो माहित पाहिजे. आय थिंक माहित असेल. ठीक आहे. चला, काय आहे रेशो? की बाबा जिनोटाइपिक रेशो जर तुम्हाला विचारलं, जिनोटाइपिक रेशो मोनोहॅब्रिडचा सांगायचं, काय सांगता तुम्ही? 1:2, 2:1. आणि जर तोच तर फिनोटाइपिकचा म्हटला तर तुम्ही काय सांगशाल? दॅट इज द 3:4. बरोबर आहे का? 3:4. मला सांगा की दोघं सारखे आहेत का? नाही आहेत. म्हणून दे आर नॉट आयडेंटिकल, दे आर द डिफरंट. असं कोण सांगितलं? ग्रीगर जॉन मेंडेलनं सांगितलं. इथं काय म्हटलं? एक्सेप्शन. म्हणून पर्याय क्रमांक 3 त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आणि खालचं बघूयात ऑप्शन नंबर 4, फॅक्टर्स किंवा जीन्स फॉर डिफरंट ट्रेट्स प्रेझेंट ऑन अ डिफरंट क्रोमोझोम. बरोबर आहे. ठीक आहे. म्हणून याचं पर्याय क्रमांक काय उत्तर येणार आहे? 3 नंबरचं उत्तर आहे. 23चं काय उत्तर आहे मुलांनो? 3. समजलं? डन. बघा, असे पॉईंट तुम्हाला लिहायचे. त्यासोबत आता काय करायचं? मला डायहॅब्रिड क्रॉस मधला फिनोटाइपिक रेशो आणि जिनोटाइपिक रेशो तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे. तुम्ही सेपरेट वही जरी केले ना या लेक्चर सिरीजसाठी, ते सुद्धा तुम्हाला खूप छान पद्धतीनं हेल्प करणार आहे पेपर क्रॅक करण्यासाठी, एकदम चांगले मार्क घेण्यासाठी. चला जाऊयात पुढे. क्वेश्चन नंबर 24. ओके. 24 नंबरचा क्वेश्चन अगदी सोपा आहे आणि तुम्हाला येऊन पण जाईल. रीड करा. क्वेश्चन काय म्हणतोय? पीपल हू कन्झ्युम हाय प्रोटीन डाएट डेव्हलप स्टोन. म्हणजे पीपल जे आहेत ना, असे व्यक्ती जे हाय कन्झ्युम करत आहेत प्रोटीन डाएट, त्यांच्यामध्ये स्टोन डेव्हलप होतो. मग आता ते कशामुळे? बिकॉज ऑफ, आता बघा प्रोटीनमुळे ना युरिक ऍसिड जास्त आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय आहे? बी. ऑप्शन नंबर बी लक्षात ठेवायचं. प्रोटीन कन्झ्युम केल्यानंतर या ठिकाणी युरिक ऍसिड काय होणार आहे? तयार होणार आहे. अलग लक्षात. क्वेश्चन नंबर 24 डन. आता जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन नंबर आहे 25 नंबरचा क्वेश्चन रीड करायचा आहे तुम्हाला. काय म्हटलंय? इन अन एंजियोस्पर्मिक एम्ब्रियो, एंजियोस्पर्म मधले जे एम्ब्रियो आहेत, अपर स्वोलन सस्पेन्सर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल फंक्शन ॲज. काय ते आन्सर? अप्परचे असतात ना, 2 असतात, अप्पर आणि लोअर, एकूण 8 असतात, त्यातले पहिले 4 तर ते आहे ते फंक्शन ॲज द हॉस्टोरियम. काय? फंक्शन ॲज द हॉस्टोरियम. ठीक आहे. बघा किती छान पद्धतीने आपण 25 क्वेश्चन बघितलं. ओके. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. एकच व्हिडिओमध्ये म्हटलं तर खूप लेंदी होतोय, त्याच्यामुळे आपण सेकंड पार्टमध्ये काय करूयात? 26 पासून पुढे कंटिन्यू करूयात. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायचं. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये काय करायचं याला शेअर करायचं. धन्यवाद मित्रांनो.